मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजराची बर्फी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। ही गाजराची बर्फी खायला खूप मस्त वाटते। अगदी कमी वेळामध्ये ही बर्फी तयार होते। अशा प्रकारे जर आपण घरी बर्फी तयार केली तर मार्केटमधून आपल्याला बर्फी आणायची गरजच पडणार नाही। एवढी मस्त टेस्टी ही बर्फी अगदी सहज होते। तर आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये गाजर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आलेले आहे। तर इथे मी 500 ग्राम गाजर घेतलेले आहे। गाजर घेताना कोळी गाजर घ्यायची। बघू शकता मस्त लाल अशी छान गाजर आहे। तर सर्वात आधी गाजर छान स्वच्छ पाण्याने धुवून गाजराची साल काढून घेतलेली आहे। आता दोन्ही साइडनी अशा प्रकारे मी गाजर कट करून घेत आहे। तर हे तुकडे आपण एका चॉपर मधून बारीक करून घेणार आहोत। चॉपर तर अगदी सर्वांच्याच घरी राहते। चॉपर नसेल तर मिक्सर मधून सुद्धा आपण पल्स मोडवर बारीक करून घेऊ। खूप जास्त बारीक करायचं नाही। तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी हे गाजर बारीक करून घेतलेले आहेत। तर आता एक घेऊ पॅन मध्ये तूप घालू। 2 चम्मच मी ते साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप घातल्याने आपली बर्फी खायला खूप मस्त वाटते। तर इथे मस्त तुपाचा घमघमाट सुटलेला आहे। आता यामध्ये टाकू हे बारीक करून घेतलेले गाजराचे तुकडे, म्हणजेच हे पेस्ट। कमी गॅसवर 4 मिनिट पर्यंत आपल्याला हे सतत चम्मचने फिरवत राहायचं आहे। तर बघू शकता इथे गाजराचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। मस्त कलर बघूनच आपल्याला असं वाटते की आपली बर्फी किती मस्त होणार आहे। कलर बघा किती मस्त आलेला आहे। आपण जी बर्फी करणार आहोत त्याच्यासमोर मार्केटमध्ये जी बर्फी मिळते ती सुद्धा फेल पडणार आहे। एवढी मस्त ही बर्फी होणार आहे। तर आता इथे मी 125 ग्रॅमच्या मेजरिंग कपनी 125 ग्रॅम साखर टाकलेली आहे। साखर तुम्हाला किती वाटते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे मी 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गाजर घेतलेले होते, तर 125 ग्रॅम मी साखर टाकलेली आहे। आता साखर टाकल्यावर सुद्धा 3 मिनिट पर्यंत परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यावर आपण झाकून घेऊ। तोपर्यंत कमी गॅसवरच हे शिजवून घेणार आहोत। तर इथे आपण घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स। तर ड्रायफ्रूट्समध्ये घेतलेले आहे मी काजू, बदाम आणि अक्रोड। ड्रायफ्रूट्स तुम्हाला कोणते वाटते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर आता हे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेणार आहे। तर खूप जास्त बारीक करायचे नाही, थोडे जाडसरच हे ठेवायचे आहे। आता हे सुद्धा वाटून झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। तर सोबतच घेतलेला आहे मी 1 वाटी खोबरं कीस, 4 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि बारीक विलायचीचं पावडर। हे सर्व छान या ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घेऊ। यामुळे आपल्याला आपल्या बर्फीला खूप छान फ्लेवर येणार आणि खायला खूप मस्त वाटणार आहे। तर आता हे गाजर शिजलेले आहे, म्हणजेच थोडे छान सॉफ्ट झालेले आहे। तर आता यामध्ये टाकू अर्धा लिटर दूध। दूध घातल्यावर कमी गॅसवरच हे आपल्याला परत दुधाला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। हे सर्व प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे। अगदी खोव्यासारखी ही बर्फी आपल्याला खायला वाटणार आहे। बघू शकता इथे दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे। मस्त टेस्टी ही बर्फी होणार आहे। नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बर्फी करून बघा। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत।
आणि अशी हेल्दी बर्फी आपल्याला अगदी घरच्या घरी कमी वेळात बनवता येते. तर आता या दुधाला उकळी आलेली आहे. आता यावेळेस आपण टाकू हे सर्व ड्रायफ्रूट्स आणि हे कमी गॅसवर परत छान मिक्स करून घेऊ. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे बर्फी बनवली ना, तर तुम्हाला नेहमी या बर्फीची आठवण येईल आणि तुम्ही स्वतःहून ही बर्फी नेहमी कराल. खूप मस्त टेस्टी ही बर्फी होते. नक्की करून बघा. तर आता परत मी इथे 1 चम्मच तूप टाकत आहे. तूप टाकल्याने बर्फीला छान शायनिंग येते आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटते. जोपर्यंत पॅन स्वतःहून हे मिश्रण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरच हे छान शिजवून घ्यायचं आहे. हे कमी गॅसवर छान शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊ. तूप लावल्याने वडी अगदी सहज निघते. तर बघू शकता इथे हे मिश्रण सुद्धा पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे. असा छान घट्टसर हा गोळा तयार होत आहे. हा गोळा झाला की आपण या ताटामध्ये आपण टाकून देऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मस्त हा गोळा तयार झालेला आहे. आता या ताटामध्ये आपण हा गोळा टाकून देऊ आणि छान पसरवून घेऊ. आता अर्धा तासांनी आपण हे अर्धा तासपर्यंत हे मिश्रण राहू देऊ. वरून थोडे मी ड्रायफ्रूट्स टाकून देत आहे. अर्धा तास झाला की आपण याच्या वड्या करून घेणार आहोत. तर इथे मी वरून खोबरा किससुद्धा टाकून घेतलेला आहे. तर इथे अर्धा तास झालेला आहे. आता आपण याचे काप करून घेऊ आणि पाहिजे त्या आकारामध्ये आपण वड्या करून घेऊ. वड्या काढायसाठी घाई करायची नाही. पूर्ण वाळल्यावरच आपल्याला हे कापून घ्यायचे आहे. हे मिश्रण छान वाळलं आहे त्यामुळे अगदी सहज कापल्या जात आहे. तर पूर्ण वाळल्यावरच हे कापून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी वड्या छान कापून घेतलेल्या आहे. आता आपण हे सर्व वड्या काढून घेऊ. तर इथे मी स्पॅच्युला वापरलेला आहे ही वड्या काढायसाठी. तर बघू शकता अगदी सहज या वड्या निघत आहे. बघा किती मस्त या वड्या तयार झालेल्या आहेत. दिसतात ना अगदी मार्केटच्या बर्फीसारख्या या बर्फ्या.
जशा या दिसायला सुंदर दिसत आहे तशाच खायलासुद्धा खूप मस्त टेस्टी या वड्या झालेल्या आहे. अगदी सहज ही वडी तुटत आहे. मस्त सॉफ्ट आणि टेस्टी. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.